नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। सर्वप्रथम अगदी मनापासून तुम्हा सर्वांना आपल्या देशाच्या या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एका दिवसापुरतं फक्त तुम्ही या दिवसाला मर्यादित ठेवू नका। या दिवसापासून संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा मिळू शकते। तुम्ही सगळ्यांनी आजचा सोहळा बघितलाच असेल आणि या सोहळ्यामध्ये सगळ्यात एक भावुक गोष्ट जी होती ती म्हणजे ज्यावेळेस आपल्या राष्ट्रपतींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि त्या गोष्टीला आठवून तुम्ही सुद्धा नक्कीच प्रेरणा घेऊ शकता आणि तसंच आपल्या देशासाठी काहीतरी काम करायचं आहे या उद्देशाने या दिवसाला तुम्ही सेलिब्रेट करा। तर आता मी तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या या लेक्चरकडे येणार आहे। तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे। तुमच्यासाठी सगळ्यात एक पहिला जो क्वेश्चन आहे तो या प्रजासत्ताक दिनाशी संबंधित आहे। तुम्ही सगळ्यांनी या प्रजासत्ताक दिनामध्ये तुमचा आवडता असा कार्यक्रम कोणता झालाय हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय। मग कुणाला कुठला तरी एक नृत्य प्रकार कुठल्या तरी राज्याचा आवडला असेल, मग तो नृत्य प्रकार आणि त्याचं नाव आणि तो कुठल्या भागात सेलिब्रेट होतो हे, त्याचबरोबर कुणाला झाशी आवडले असतील, कुणाला मोटरबाईकचे स्टंट आवडले असतील, कुणाला विमानाचे आवडले असतील, तर जे काही तुम्हाला या प्रजासत्ताक दिनामधलं तुमच्यासाठी एक स्पार्क देणार किंवा तुम्हाला एक आवडलेली जी गोष्ट आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। ओके, म्हणजे यातून तुम्हाला हा दिवस तुमच्या मनामध्ये व्यवस्थितपणे पुढच्या वर्षीपर्यंत सुद्धा लक्षात राहील। आता सगळ्यात आधी आपला हा जो आजचं जे लेक्चर आहे यामध्ये मी तुम्हाला इतिहासावरती आधारित प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास यावरती एकूण 10 प्रश्न देणार आहे। खूप क्वालिटी क्वेश्चन्स आहेत आणि या 10 प्रश्नांमधून तुमचे हे दोन्ही टॉपिक व्यवस्थितपणे कव्हर होतील। मग तुम्हाला दुसरं कुठलंही रीडिंग मटेरियल वाचायची गरज पडणार नाहीये। फक्त हे तुम्ही 10 क्वेश्चन व्यवस्थित अभ्यास करून सॉल्व्ह करा। ते क्वेश्चन एका हार्ड कॉपीमध्ये तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून रिव्हिजनच्या वेळेस फक्त तुम्ही तेच क्वेश्चन वाचून जायचंय। ओके, तर मी तुम्हाला आणखीन एकदा रिपीट करून सांगतोय, याचं महत्त्व खूप जास्त आहे। हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक भागामधून निवडलेले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्हाला बरेचसा दिवस अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे प्रश्न लिहिण्यासाठी आणि तोच अभ्यास तुम्हाला रिव्हिजन म्हणून परत कामी पडेल। आणि हेच एक चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शन सुद्धा आहे आणि हे एक चांगल्या प्रकारचा अभ्यासाचा मार्ग सुद्धा आहे। ओके, तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्की द्याल। पण त्याआधी मी तुम्हाला फेसबुक कॉन्टेस्ट बद्दल थोडीशी माहिती सांगतो, जास्त वेळ तुमचा बिलकुल घेणार नाहीये। फेसबुकवरती 26, 27 आणि 28 या 3 दिवशी विजन क्विज कॉन्टेस्ट नावाने आपण एक कॉन्टेस्ट सुरू केलेला आहे। त्या कॉन्टेस्टमध्ये तुमच्यासाठी फक्त 3च प्रश्न आहेत। या 3 प्रश्नांची जे विद्यार्थी बरोबर उत्तर देतील तर त्या विद्यार्थ्यांना खूप छान असे गिफ्ट्स मिळतील। ओके, मग यामध्ये सध्या विजन स्टडीवरती ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्या क्विज कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीवरती ऍडमिशन घ्यायचे भविष्यात येणाऱ्या कोर्ससाठी किंवा या सध्याच्या कोर्ससाठी, तर त्यांनी सुद्धा त्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करा। तुम्हाला खूप कामाचं असं गिफ्ट मिळणार आहे जे तुम्ही परत युटिलाइज करू शकाल। ओके, आता सध्या विजन रिपब्लिक वीकमध्ये म्हणजे 26 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना MPSC ई लर्निंगसाठी ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी 1499 रुपये एवढी फी आहे आणि 2 डिव्हाइससाठी जर ऍडमिशन घेत असाल तर आम्ही आणखीन फी कमी करून 1999 रुपये केली आहे। ओके, पण जे विद्यार्थी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करून येतील तर त्यांना कॉन्टेस्टमधून जे गिफ्ट मिळतील तर त्यानुसार आणखीन कमी पैशामध्ये विजन स्टडीवरती ऍडमिशन होऊ शकतं। याबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन ही विजन गव्हर्नमेंट जॉब फेसबुक पेजवरती दिलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करा आणि जे तुम्हाला गिफ्ट मिळेल, जे विनर असतील तर त्यांना सगळे जे गिफ्ट मिळतील तर त्याचा वापर तुम्ही भविष्यामध्ये करू शकता। ओके, तर त्या कॉन्टेस्टमध्ये नक्की पार्टिसिपेट करा। इंटरेस्टिंग असे 3 क्वेश्चन आहेत, त्याचे तुम्ही बरोबर आन्सर नक्की द्याल। आता आपण आपल्या लेक्चरच्या मुख्य भागाकडे येऊ। इथं मी तुम्हाला 10 प्रश्न देणार आहे। हा आपल्या इतिहासाचा गृहपाठ क्रमांक 2 असेल। याआधी सुद्धा आपण इतिहासाचा एक गृहपाठ बघितला होता, बऱ्याचशा जणांनी तो सॉल्व्ह सुद्धा केलाय। मी त्याचे आन्सर की तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेली ऑलरेडी। आता या गृहपाठासंबंधित सगळ्या काही इन्स्ट्रक्शन या समोर तुम्हाला दिसत आहेत। हा जो गृहपाठ आहे हा तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 200 ते 250 शब्द मर्यादा असणार आहे। यानंतर आपल्याला निबंध लिहायचा नाहीये, हे लक्षात ठेवा। आपल्याला उत्तरं ही अगदी मुद्देसूद पद्धतीने लिहायची, जेणेकरून तुम्हाला वाचताना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ते वाचता येतील। ओके, तुम्ही आम्हाला याची वर्ड फाईल, PDF फाईल किंवा हाय क्वालिटी इमेजेस visionstudy.homework@gmail.com या ईमेल ID वरती मेल करा।
प्रत्येकाच्या मेलला आम्ही रिप्लाय देत असतो. रिप्लायमध्ये त्याच्या गृहपाठाच्या आन्सरची क्वालिटी काय आहे हे आम्ही प्रत्येक ग्रेडनुसार देतो. मग त्यामध्ये मग A+ ग्रेड हायेस्ट ग्रेड आहे, त्यानंतर A, B+, B, C. सीच्या खाली कुणालाही आम्ही ग्रेड दिलेले नाही आहेत, त्यांना फक्त त्यांचे काही पॉईंट असतील तर ते मार्क आम्ही सांगतो. मार्क हे आउट ऑफ 10 कन्सिडर होतात. 9.8 हा आत्तापर्यंतचा हायेस्ट अचिव्ड मार्क्स आहेत. ओके, 9.8 पेक्षा जास्त कुणालाच मार्क नाही आहेत. 9.8 वाले जे काही गृहपाठ होते हे सगळे सिलेक्टेड गृहपाठ हे तुम्हाला ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत. ओके, आता आपण आपल्या या गृहपाठाच्या पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. पहिला प्रश्न जो आहे तो आहे, हडप्पा संस्कृतीबद्दल खालील मुद्दे सविस्तर लिहा. एकूण 4 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. हडप्पा संस्कृती म्हणजेच आपली सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती लिहायची. जो मुद्दा आहे तो आहे, शोध कसा आणि कुणी लावला. म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शोध कुणी लावलेला आहे, कोण कोण लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होते, कसा शोध लागला. मुद्दा आहे ते म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये लिहायची. जो आहे तो म्हणजे रासाची कारणं, म्हणजे हडप्पाकालीन संस्कृतीचा रास का झाला. आणि जो आहे तो म्हणजे हडप्पाकालीन महत्वाची शहरे व त्यांची वैशिष्ट्ये. एक्झाम मधला हा शॉर्ट क्वेश्चन आहे. बऱ्याचशा एक्झाममध्ये ऑलरेडी येऊन गेलेलं आहे की हडप्पा संस्कृतीमधील जे एक बंदराचं ठिकाण जे होतं ते कोणत्या शहरामध्ये होतं, तर लोथल हे त्याचं आन्सर होतं, जे की गुजरातमध्ये. तर अशीच जी हडप्पाकालीन शहरं होती तर त्यांची तुम्ही लिस्ट बनवून ती शहरं कशासाठी फेमस होती हे लिहायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हडप्पाकालीन एक शहर होतं किंवा हडप्पा संस्कृतीमधलं एक शहर होतं, ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आणि याच प्रश्नामधला एक जो सब क्वेश्चन आहे तो आहे, कार्बन 14 या पद्धतीबाबत माहिती लिहा. कार्बन 14 ही जी टेक्निक आहे याच्यावरती सुद्धा एक्झाममध्ये ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही या पद्धतीबद्दल थोडा अभ्यास करा. ऑलरेडी आम्ही लेक्चर्समधून तर तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, पण थोडं आणखीन एक्स्ट्रा सर्च करून तुम्ही तुमचं एक छान पद्धतीने आन्सर लिहू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 2 आता आपण बघूया. 4ही वेदांबद्दल मुद्देसूद माहिती लिहा. सोबत जैन व बौद्ध धर्माच्या स्थापनेपासूनचा प्रवास व महत्वाची तत्वे लिहा. यामध्ये तुम्हाला वैदिक कालीन लोकजीवन सुद्धा माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर जैनिझम आणि बुद्धिझम हे तुमचे टॉपिक इथं कव्हर होतील. 4ही वेदांबद्दल तुम्हाला मुद्देसूद माहिती लिहायची. म्हणजे आपले जे 4 वेद आहेत तर प्रत्येक वेद कशासाठी आहे हे तरी तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे, त्यांचा सिक्वेन्स कसा आहे. आणि त्याचबरोबर जैन आणि बौद्ध धर्माची स्थापना कशा झाल्या, यामधले जे महत्त्वाचे व्यक्ती होते, त्यानंतर प्रत्येक धर्मामध्ये जी काही तत्त्व सांगितलेली आहेत, तर हे सगळी माहिती तुम्हाला अगदी मुद्देसूद पद्धतीने लिहायची. अजिबात निबंध लिहित बसायचं नाहीये. क्वेश्चन नंबर 3 आता आपण बघूया. मौर्य घराण्याची वंशावळ लिहून प्रत्येक राजाचे कार्य थोडक्यात लिहा व तसेच भारतात आलेल्या वेगवेगळ्या परदेशी प्रवाशांची यादी बनवून त्यांची माहिती लिहा. हा सुद्धा प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये येऊन जातो. लास्ट इयर तुम्ही जर क्वेश्चन पेपर घेतले तर लगेचच तुम्हाला दिसून येईल की विचारलेलं असतं की एखादा परदेशी जो प्रवासी आहे तर त्याचं नाव देतील आणि त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला. मग असे जे परदेशी प्रवासी येऊन गेलेत आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, तर त्यांची तुम्ही यादी बनवा. आणि सोबतच मौर्य घराण्याची वंशावळ लिहायची. म्हणजेच संस्थापक कोण होता आणि शेवटचा कर्तव्यवान राजा कोण होता. मग यामध्ये मग कुणाचा मुलगा कोण आहे हे सगळं एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये लिहायचं. प्रत्येक राजाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचीच आहे. एक्झाममध्ये MPSC तुम्हाला काही वंशावळ विचारत नाही, पण आपल्या अभ्यासासाठी म्हणून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की कुणाचा मुलगा कोण होता. ओके, आणि प्रत्येक राजांनी वेगवेगळा धर्म सुद्धा चूज केलेला आहे, तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 आता आपण बघूया. सातवाहन, वाकाटक, चालुक्य व विजयनगर या राजघराण्यांबद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती लिहा. लिहायचं झाल्यास भरपूर माहिती तुम्ही लिहू शकता, पण अगदी थोडक्यामध्ये लिहायचं आहे. यासाठी जर शब्दमर्यादा आपण या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी बघितली तर जास्तीत जास्त 150 ते 200 शब्दांमध्ये तुमचा आन्सर कव्हर होईल. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे. प्राचीन काळामध्ये लिहिण्यात आलेल्या वाङ्मय म्हणजेच साहित्य, त्यांचे लेखक यांची तक्त्याच्या स्वरूपामध्ये माहिती लिहा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर प्राचीन काळामध्ये जे काही वाङ्मय लिहिण्यात आले होते तर ते वाङ्मय किंवा ते साहित्य आणि त्याचे लेखक कोण, तर असा एक टेबल बनवायचा आहे. हे सुद्धा एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे.
चालुक्यांनी कोणता ग्रंथ लिहिला हे अजून सुद्धा आयोग विचारतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ग्रंथ आणि ते कुणी लिहिलेला आहे हे तरी ॲटलिस्ट माहितीच पाहिजे. आणि आपण हे सगळं स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. स्टेट बोर्डमध्ये आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच काय तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे. आता या क्वेश्चन पासून आपण थोडंसं मध्ययुगीन इतिहासामध्ये येणार आहे. वरचे जे 5 क्वेश्चन होते हे तुम्हाला पूर्णपणे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल अभ्यास करायला भाग पाडतील. क्वेश्चन नंबर 6 ते क्वेश्चन नंबर 10 आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करूया. पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे गझनीचा सुलतान मोहम्मद गझनी पासून ते दिल्लीमधील तुघलकांच्या सत्ता संघर्षांचे क्रमानुसार वर्णन करा. म्हणजेच तुम्हाला माहिती असेल की दिल्लीवरती पहिल्यांदा आक्रमण करायला हा मोहम्मद गझनी आला होता. मग त्यांनी आक्रमण केल्यानंतर तो कुणाला सोडून गेला किंवा त्याची सत्ता कुणाला सोपवून गेला, मग त्यानंतर कोण आलं, त्यांचा मुलगा कोण होता, तर असं तुम्हाला तुघलकांपर्यंत लिहायचं आहे. हा सगळा सत्ता संघर्षच आहे आणि तोच सत्ता संघर्ष तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. तुम्हाला कुणाचा मुलगा कोण आहे हे इथे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, पण सत्ता संघर्ष कोणामध्ये होत होता हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, मग यामध्ये स्लेव्ह डायनेस्टी आहे, वेगवेगळ्या डायनेस्टीज आहेत, पण त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही माहिती लिहिली तर ती वाचायला पण सोपी पडेल आणि रिकॉल पण लवकर होत जाईल. ओके, तर गझनीच्या सुलतानापासून ते अगदी दिल्लीमधलं जे तुघलक घराणं होतं तर इथपर्यंतची तुम्ही क्रमवारी व्यवस्थित लिहायची. क्वेश्चन नंबर 7 आता आपण बघूया. बाबर, हुमायून व अकबर या मुघल सम्राटांविषयी सविस्तर माहिती लिहा. त्यामध्ये त्यांच्या शासनाचे व महत्त्वाच्या घटनांचे वर्णन करा. तसेच शेरशाह सूर व त्याने केलेल्या सुधारणांचे वर्णन करा. एक्झाममध्ये शेरशाह सूरबद्दल प्रश्न येतो आणि आपल्याला त्याच्याच माहिती नेमकी नसते, तर त्यामुळे आपला प्रश्न तिथं चुकू शकतो. तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही बाबर, हुमायून आणि अकबर, आता हे तिघं कोण आहेत तर बाबरचा मुलगा हुमायून होता, हुमायूनचा मुलगा अकबर आहे, हे आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. तर या 3 मुघल सम्राटांविषयी व्यवस्थित माहिती लिहायची. कुणाच्या काळामध्ये नेमका कशाचं बांधकाम करण्यात आलं किंवा त्याचं जे राज करण्याची पद्धत होती, शासन व्यवस्था त्याची कशी होती, तर हे तुम्ही लिहायचं आहे. हुमायूचा जे काही त्याचं आत्मचरित्र होतं तर ते कोणी लिहिलं हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याबरोबर मग हा शेरशाह सूर कोण होता, त्याची सूर डायनेस्टी कशी होती हे सुद्धा तुम्ही वर्णनात्मक स्वरूपामध्ये लिहा. ओके, क्वेश्चन नंबर 8 जो आहे त्यामध्ये इतिहासातील सर्वात पहिली पानिपतची लढाई कोणत्या राजांमध्ये झाली, हा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे तुम्हाला इथे एक सिंगल लाईन क्वेश्चन आहे की जी इतिहासातली पहिली पानिपतची लढाई झाली होती ही कोणत्या 2 राजांच्या मध्ये झाली, आणि सोबतच तुम्हाला दुसऱ्या व तिसऱ्या पानिपतच्या लढाईचं वर्णन करायचं आहे. आत्तापर्यंत आपण लेक्चरमध्ये पहिली आणि दुसरी पानिपतची लढाई डिटेलमध्ये बघितलेली आहे, पण आपण तिसरी पानिपतची लढाई बघितलेली नाही आहे. तर ही आता आपण ऑलरेडी आता पुढे जाऊन शिकणारच आहे, पण त्याआधी तुम्ही थोडंसं वाचून घ्या याबद्दल. आणि तिसरी पानिपतची लढाई कुणाकुणामध्ये झाली ह्याच्याबद्दल सुद्धा एक वर्णनात्मक माहिती लिहा. ओके, पण आपण तिसरी पानिपतची लढाई इन डिटेल परत बघणारच आहे, तर तुम्ही आधी थोडंसं वाचून घेतलं तर बरं सुद्धा पडेल. क्वेश्चन नंबर 9 आहे. जहांगीर, शहाजहान व औरंगजेब यांच्या काळात मुघल सत्तेच्या विस्ताराचे वर्णन करा. जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या काळामध्ये मुघल सत्तेचा विस्तार कसा झालेला आहे तर याचं तुम्ही वर्णन करायचं आहे. इतिहास जर व्यवस्थितपणे वाचला तर हे वर्णन तुम्हाला आपोआप आठवल सुद्धा आणि तुम्ही तशी माहिती सुद्धा लिहाल. ओके, आणि या गृहपाठामधला शेवटचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 यामध्ये आहे दिल्लीच्या सुलतानशाही व मुघल साम्राज्य यांच्या काळात उभारण्यात आलेल्या कमीत कमी 25 वास्तूंची किंवा शहरांची यादी बनवा व त्या कोणाच्या काळात बांधण्यात आल्या याचे वर्णन करा. ओके, म्हणजेच आपण बघतो की लाल किल्ला किंवा आग्र्याचा ताजमहाल तर हे मुघल साम्राज्यामधलं पर्टिक्युलर कुठल्या तरी राजाच्या काळात बांधण्यात आले होते. शहरांचं जर आपण बघितलं तर फतेपूर सिक्री आहे, बरेचशी शहरं आहेत, तर ही एका पर्टिक्युलर कुठल्या तरी राजाच्या काळामध्ये बांधण्यात आली होती. मग असं तुम्ही दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये वेगवेगळ्या डायनेस्टी होत्या त्या आपण बघितलेल्या आहेत. मग त्या डायनेस्टीमध्ये कुतुब मिनार सुद्धा बांधण्यात आला होता, तर तो कुणी सुरू केला, त्याचं कन्स्ट्रक्शन कुठल्या कुठल्या राजांच्या काळात झालं आणि कंप्लीट कुणाच्या काळात झालं. तर अशा तुम्हाला एक 25 वास्तू आणि शहर, म्हणजे वास्तू आणि शहर, तर अशा एकूण 25 वास्तूंची तरी कमीत कमी यादी बनवता आली पाहिजे आणि ते कुणाकुणाच्या काळात त्याचं कन्स्ट्रक्शन झालं.
जसं की मग ग्रँड रोड असेल, असे बरेचसे तुम्हाला वेगवेगळ्या वास्तू सापडतील. इतिहासामध्ये आपल्या देशात हजारो वास्तू बांधण्यात आल्यात, त्यातल्या फक्त तुम्हाला 25च निवडून लिहायच्यात आणि जेणेकरून एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला या पर्टिक्युलर ज्या वास्तू आहेत ह्या आठवतील आणि तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट करून मार्क घेऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास जर केला तर 100% याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणारच आहेत. हेच 10 प्रश्न जरी व्यवस्थित तुम्ही केले इन डिटेलमध्ये तरी सुद्धा तुमचा एकही मार्क जाणार नाहीये. ओके, तर रिव्हिजन, बरेच जे विद्यार्थी विचारतात की रिव्हिजनमध्ये आपण काय करायचं असतं, तर रिव्हिजनमध्ये आपण अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. ओके, मग आता माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही हा गृहपाठ ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत शेअर करा. असं नाही की आपण फक्त विजन स्टडीवरतीच ॲडमिशन घेतलंय म्हणून गृहपाठ चेक करणार, असं काही नाहीये. तुम्ही आम्हाला विजन स्टडीवरती जरी ॲडमिशन नसेल घेतलं तरी सुद्धा गृहपाठ हा पाठवू शकता. गृहपाठ पाठवण्यासाठी जो ईमेल आय डी सांगितलेला आहे त्याच ईमेल आय डीवरती तुम्ही गृहपाठ पाठवा. दुसऱ्या कुठल्याही ईमेल आय डीवरती गृहपाठ पाठवू नका, कारण गृहपाठ चेक करणारी एक सेपरेट टीम आहे. ते लोक गृहपाठ चेक करतात आणि त्याबद्दल तुम्हाला मार्क सुद्धा देतात. ओके, आणि कालच पॉलिटीच्या गृहपाठाची लास्ट डेट होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कंप्लीट करून तो गृहपाठ पाठवलेला आहे. त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन लवकरच तुम्हाला मिळेल आणि त्यामधून जे काही क्वेश्चन होते ते तुम्ही व्यवस्थितपणे लिहू सुद्धा शकता. ओके, आता जे काही सगळे आत्तापर्यंत जे आपले गृहपाठ झालेले आहेत तर त्याचे क्वेश्चन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये दिलेले आहेत. सोबतच तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब फेसबुक पेजवरती जाऊन कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करालच. 3 दिवसाचा एक कॉन्टेस्ट आहे, 26, 27 आणि 28. 29 तारखेला जे विजेते असतील तर ते सगळ्यांना त्यांचे गिफ्ट्स पाठवण्यात येतील. त्याचा वापर तुम्ही भविष्यामध्ये नक्की करू शकता. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करा. जसं मी तुम्हाला आधीच्या एका लेक्चरमधून आव्हानच केलं होतं की ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या कॉन्टेस्टबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, तर तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी तरी तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. तर भेटूया आपल्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.